अण्णा अण्णा या हो बघा ब्लॉग चालू नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी सध्या ऑलरेडी घरी, जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे, तोंडात कधी गेलंय, तर जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे, मी आलतो अहिल्यानगरमधून घरी. तर आज एक तुम्हाला मी तुम्हाला बघू राहिले, माझ्यात काही चेंजेस वाटतात का तुम्हाला? इथं मिशीचं काय झालं काय माहिती. तर हां, मेन कारण तेच आहे मित्रांनो. तर तुमच्या रोहित शर्माला जे आहे ना, थोडासा प्रॉब्लेम आहे. काय म्हणते का, हे बघा प्लेन नाहीत बघा, मिशाची लेवल प्लेन नाही आहे. तर ती लेवल प्लेन करण्यासाठी मला डॉक्टरकडे जावं लागणार. आज बारीक गोष्टी बघावं लागायच्या आता, कारण तुमचा रोहित शर्मा हा म्हणजे थोडं इकडे तिकडे व्हायला नाही पाहिजे तुमच्या रोहित शर्माचं तोंड. तर ठीक आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आता असं कडक ऊन पडलं बाहेर बघा. ओ मसाला काय करू दारामध्ये बांधली, मसाला बांधता सुटली. MBBS कडे जायचं आहे मला आता. म्हणजे MBBS कडे नाही जायचं, पण आता ते स्पेशल त्याचे डॉक्टर आहेत. तर मित्रांनो, त्याच तिकडे जायचं आहे. फक्त राहा व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही गोवाचे 3 ब्लॉग जर नसतील पाहिले तर आपल्या चॅनलला जाऊन बघा. एकदम मस्त आणि खतरनाक झालेले इथं. तर ते पूर्ण पहा, नसतील पाहिले तर थोड्याच वेळाने मी निघतो, आंघोळ बिंघोळ करतो, मस्तपैकी रेडी होतो. याच्यापेक्षा जास्त रेडी होतो अजून, आणि मस्त निघतो. तर बघूत, चला आंघोळ करू, चला. बादल्या कुठं नव्हतो मित्रांनो, बादल्या. तर मित्रांनो, मला बरेच जण कमेंट बॉक्समध्ये म्हणत होते की बा तू बादली उचलितो कशी. तर हे बघू शकता, ही जी बादली ना, ही ह्या हाताने उचलितो, आणि ह्याला बघा. तर ह्या हाताने ही बादली उचलितो. म्हणजे ह्या हातामध्ये काय कमी ताकद नाही, भरपूर ताकद आहे. एक जर ठोका टाकला कार्यक्रमच, त्याच्यामुळे मी कोणाला नाद लागत नाही, माया कोण लागत नाही. बादल्या भरल्या आता आंघोळ करतो. फायनली मित्रांनो, मी आंघोळ केलेली आहे. पण मग आधी मी कसा दिसतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि महत्वाचं म्हणजे मग आउटफिट बघा, आउटफिट चड्डी, आउटफिट. अरे मैया, ये क्या हुआ माता जी, ओव्हर ऍक्टिंग. तर ठीक आहे, असं काही कोण आहे. तर हे बघा बाहेर बघा मित्रांनो, वातावरण कसला टाईट झालं आहे. वातावरण याला म्हणतात वातावरण भाई, डोके लेडी. समजलं का? गावाकडचं जे स्थिती असते ना, गावाकडचं जे वातावरण असतं ना, ते बघायला कुठं भेटत नाही तुम्हाला. तुम्ही किती पण लांब जा, किती पण हिंडा, तुम्ही स्ट्रगल करा, कितीही ट्रॅव्हल करा, भेटणार नाही. आता तुम्हाला मुगाच्या शेंगा टाकीत होता माझा शिक. चला आपल्याला जे ना पाटकून आवरायचं आहे आणि एका ठिकाणी जायचं आहे. फक्त एवढी एक म्हणजे मिशामध्ये फक्त थोडासा नॉर्मल एक टावका उडालेला आहे. तिथं केसच येणार, काय झालं काय माहिती. त्याच्यामुळे जायचं आहे. म्हणजे कुठं नाही कितीच बघा ना, किती जिंदगीची खटखटी. हा बघा आता मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आमचं हे मूग आहे बरं का. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आता शेतकरी जे आहेत ना, त्यांना माहीत असतं. शेतकरी ब्रँड असतो, ब्रँड. हे बघा मुगा शेंगा, पाहिलं का कसं काय दिसना, ब्लर व्हायला लागलं. 2 मिनटं. आता बघा, हे बघा मुगा शेंग बरं की. तर असा भरपूर सारा मूग आहे, पूर्ण वावरच आपलं आहे सगळं टोटल. हे बघा, तरी हा बघा मुगा शेंगा, पाहिलं का डोक्यालिडी, पाहिलं का, पाहिलं. खतरनाक विषय, खतरनाक. कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, कोणाला मुगा शेंगा आवडतात. हो काय, लय भारी लागतात खायला. आणि त्यातल्या जे ना कावळ्या शेंगा पाहिजे तर खायला, कावळ्या शेंगा भारी लागत आहेत. आता इथं कोथमीर पेरलेली आम्ही, ही जी ना ही कोथमीर आहे बरं का एवढी. हे आणि आपलं हे घर म्हणजे 20 घराच्या शेजारीची सगळा. तसे रान आपलं तिकडे, रानामध्ये पण रान आहे अजून. तर मित्रांनो, बाहेर आला घरमध्ये एवढं सध्या बाहेर गुण पडायला लागले. हा बघ 2 मिनिटात लगे मला एवढा घाम आला. म्हणजे कसं माहिती आहे का, मला घामलेलो गुण येतो काय नाही का. आपली हिट किती जास्त आहे. तर आता निघूत बघ करण्यापेक्षा जास्त पाठवून निघूयात. मित्रांनो, हे बघू शकता, तुम्हाला पाहता क्षणी कळण लगेच. हा बघ इथं थोडंसं नॉर्मल थोडंसं बदल वाटतो ना एक साईडला. त्याच्यामुळे मला जायचं आहे. ते बरोबर वाटत नाही. आणि तुमचा रोहित शर्माचा फेसच राहायला पाहिजे. उगा कोणता क्रिस गेलचा फेस झाला नाही पाहिजे, नाही का. त्याच्यामुळे जावं लागणार आहे उगा कशाला. तर मित्रांनो, ही आहे आपली कावासाकी बॉक्सर.
आपली आवडती गाडी आहे, आपल्याला किती मोठ्या गाड्या होत्या बरं का, पण या गाडीची बरोबरी कोणतीच गाडी करू शकत नाही, कारण ही खतरनाक विषय आहे नाही का. तर असं काहीतरी. चला आता निघूत. मित्रांनो मला बऱ्याच जणांच्या कमेंट पण येत होत्या की बाबा तू गाडी चालितो कसा, आणि बरेच जणांचा विचार पण असेल मित्रांनो डोक्यामध्ये. तर हे बघू शकता, ही जी ना ही दोरी असती, या दोरीमध्ये असा हात गुतायचा बरं का, आणि हात असा वर झाला ना ती रेस आपोआप उडतो म्हणजे. आणि क्लचचे बाकी गिअर वगैरे हे बघू शकता या साईडला, हे गिअर वगैरे सेम म्हणजे बाकी काही नाही बदल. क्लच पण इकडे या साईडला जे, बाकी सगळं सेम आहे, फक्त तसा विषय. तर चला. तर फायनली मित्रांनो मस्त आलो आता चकलाम्यामध्ये. ते एक हॉस्पिटल आहे गाडगे, विजय गाडगे सरांचं. तर तिथं आलो आहे. आणि आता इथे काय म्हणले की तुम्हाला एकदा ब्लड चेक करावं लागेल. तर आता हे बघा शकता इथंच मी सध्या. तर आता ब्लड चेक करतो मस्तपैकी. आणि ब्लड चेक केल्यानंतर आपल्याला एक इंजेक्शन देते ते इथं मस्तपैकी. आणि लगेच भराभरा केस म्हणजे क्रिसगेल, रोहित शर्माचा फेस डायरेक्ट क्रिसगेलमध्ये बदलणारच होता की लगेच हॉस्पिटलमध्ये आलो. तर असं काहीतरी झालं, बरं झालं. ऍक्सिडेंट कुठं झालं दादा? सगळे अण्णा अण्णा या ब्लॉक चालू अशोक. तर फायनली मित्रांनो मी आता परत हॉस्पिटलमधून इकडं घरी चाललेलो आहे. आणि आता मस्तपैकी चेकअप वगैरे झालं आहे. आपली मित्र कंपनी पण भेटली मध्ये, खूप छान वाटलं. तर हे बघू शकता चाललो आहे घरी आता परत. चला. तर मित्रांनो आता घरी आलो आहे. हे बघू शकता मला डॉक्टरने जी आहे ना इथं इंजेक्शन टोचलं बघा. हे जे आपली जी जागा, माझी जी जागा आहे ना ती केस गेलेली म्हणजे जी मिशीच्या जागेवर बघा, हे मिशीच्या जागेवर इथं थोडासा नॉर्मल केस थोडेसे कमी तुम्हाला दिसत असेल. तर तिथं इंजेक्शन टोचलं एक आणि औषध पण दिले. तर हे महत्त्वाचं होतं, त्याच्यामुळे मला जावं लागलं. कारण ते आता जर नाही दाखवलं ना उशीर होतो दाखवायला. हे मेडिकलच्या गोष्टी, हॉस्पिटलच्या गोष्टी तुरंत केल्या पाहिजे लवकर. तर आता फायनली घरी आलो आहे. हातपाय तोंड मस्त फ्रेश झालो आहे. तोंड विणून धुवून काढलं मस्त. आणि बाहेर आता जास्त ऊन नाही पडलं तसं, बाहेर थोडंसं ऊन कमी आता. तर जेवण वगैरे करतो मित्रांनो. मुझे उस बच्चे की आवाज सुनाई दे रही है, आंखों के सामने उसका दर्द दिखाई दे रहा है. ज्यांना ज्यांना मूळ व्याधाचा त्रास आहे आणि ज्यांचा हातभर कोंब बाहेर आला आहे त्यांसाठी एक औषधी. तर मित्रांनो आता जेवण वगैरे केलं आहे मस्तपैकी. आणि आता वाजलेले तर रात्रीचे 9, 9:30. तर मी बराच वेळ ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण मध्ये कंटेनच नव्हतं, मला दाखवण्यासारखं नव्हतंच काही. तर मस्त तिथून आलो हॉस्पिटलला. आज तर काय माहिती का, हॉस्पिटलला गेलो तर महत्त्वाचं जे करेक्शन होतं आपलं ते केलं आहे. तर आता त्यांनी गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत. तर आता ते आपण घेऊत मस्त. मलम दिलेला आहे, लावायला ट्यूब लावायला दिलेली, तर ती पण लावू. तर हे गरजेचं होतं करणं, त्याच्यामुळे मला करावं लागलं नाही का. तर महत्त्वाची होती गोष्ट. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नक्कीच तुम्हाला थोडासा ब्लॉग, आपला शॉर्ट ब्लॉग हा आवडला असेल. आणि घरी असल्यामुळे काहीतरी तुम्हाला नवीन नाही दाखवता आला, तर त्यासाठी थोडंसं नाही का. आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेर ज्यावेळेस मी असतो ना इकडं तिकडं, त्यावेळेस मला सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर दाखवता येतात. पण आता घरी असताना सगळ्या गोष्टी नाही कवर होत नाही का, किंवा काही नवीन दाखवता येत नाही असं. कारण गावाकडं ॲक्च्युली नवीन काही नाहीच नाही का. म्हणजे गावाकडं तसं पाहण्यासारखं भरपूर आहे, दाखवण्यासारखं भरपूर आहे. पण हे ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी बाहेरच बघायला भेटतात. तर लवकरच कुठंतरी काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्लॅन असतो माझा, नवीन कुठंतरी जाण्याचा, नवीन स्पॉट काहीतरी चांगल्या. आणि जसं की गोवाचे तुम्ही 3 ब्लॉग पाहिले, तर ज्यांनी नाही पाहिले त्यांनी आत्ताच चॅनलला जा आपल्या. तर 3-4 दिवस मी गोव्याला होतो, त्या टायमाला पूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत मस्तपैकी. एक अर्ध्या तासाचे व्हिडिओ आहेत मित्रांनो, खूप छान आहेत. आणि बऱ्यापैकी तुम्ही त्याला सपोर्ट पण केला, खूप छान वाटलं मला. आणि असेच मस्तपैकी ज्यावेळेस मी थोडंसं दूर लांब जातो ना हिंडायला फिरायला, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण दाखवत होते. तर ते व्हिडिओ जास्त व्हायरल का जातं, कारण तुम्हाला ॲक्च्युली मला माहिती आहे की तुम्हाला नवीन गोष्टी पाहिजे असतात नाही का, ज्या भारी म्हणजे नाही का असं, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी पाहिजे असतात. पण ठीक आहे, मी प्रयत्न चालूच ठेवीन काहीतरी नवीन दाखवणार तुम्हाला, त्याचा काही विषय ना घेऊ तुम्ही. आणि चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या पण ब्लॉग पाहता उद्याचा पण मस्तपैकी. आणि हा ब्लॉग शेअर नक्की करायचा मित्रांनो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का की बुवा आपल्याला जे ना मित्रांनो आपल्याला सबस्क्रायबर आपले तुम्ही इंस्टाग्रामला आपल्याला लय सपोर्ट केला आहे, मला खूप अभिमान आहे त्याचा आणि छान पण वाटतं. पण खरंच तुम्हाला असं वाटतं की मला असं वाटतं की तुम्ही मला यूट्यूबला पण मला इंस्टाग्राम सारखा सपोर्ट करावा, जेणेकरून मला जर जास्त सपोर्ट भेटला यूट्यूबला तर तुम्हाला एक ज्या गोष्टी मोटिवेशन असो किंवा फनी असो किंवा कॉमेडीच्याच रिलेटेड आपल्या सगळ्या गोष्टी असतात तर ॲक्च्युली माणूस रिअलमध्ये जसा असतो तसा रीलमध्ये नसतो, ह्या गोष्टी असतात. तर तुम्हाला जे रिअल परिस्थिती असते माझी ती पूर्ण यूट्यूबमार्फत तुम्हाला कळून जाईल की बुवा चाललं आहे काय ॲक्च्युली सगळ्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला रिअलमध्ये यूट्यूबला सांगायच्या आता, यूट्यूबला सांगत पण राहीन. तर त्यासाठी फक्त मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे नाही का. तर मला फक्त सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, काही सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, काय फ्री आहे सगळं. लाईक करा व्हिडिओला आवडल्यावर आणि मला व्हिडिओ पण बनवायचे सांगत जा की कसे बनवायचे, कशा रिलेटेड व्हिडिओ बनवू नाही का, या गोष्टी सांगत जा मला. तर मी त्या रिलेटेड तुम्हाला मी सगळ्या काही त्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवून देत जाईन नाही का, बनवत जाईन नाही का. तर ठीक आहे मित्रांनो, खूप जास्त बगबग झाली, काय अडचण नाही का, चुकला असला माफ करा. आणि सजेशन देत राहा. तुमच्या सजेशन तुमची एक जरी कमेंट, मी असं नाही की कमेंट वाचत नाही, इंस्टाग्रामच्या असो यूट्यूबच्या असो सगळ्या कमेंट मी वाचतो, असं नाही. काहीला वाटतं की बाबा कमेंट मारली कमेंट वाचत नाही, रिप्लाय देत नाही, तर ॲक्च्युली सगळ्यांना रिप्लाय देणं अशक्य असतं आहे, सगळ्याला रिप्लाय देणं शक्य नाही आहे. आणि यूट्यूबच्या कमेंट मी आधी वाचतो, कारण यूट्यूबच्या महत्त्वाच्या कमेंट असतात ज्या सिरियस असतात. आणि महत्त्वाचं यूट्यूबला तुम्ही सजेशन देत जा मला, यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा जा की बाबा ॲक्च्युली पाहिजे काय नाही का, बनवायचं काय, तुम्हाला दाखवायचं काय, ह्या गोष्टी सांगा जा. तर ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. या गुड नाईट सगळ्यांना.